जय गुरुदेव. नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ, प्रतिभाज हिलिंग त्याच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण वेगवेगळे आजार आणि त्यामागे असलेला मानसिक संघर्ष याबद्दल माहिती घेत आहोत. म्हणजे प्रत्येक आजाराच्या मागे कुठले हॅमर कॉन्फ्लिक्ट म्हणजे मानसिक ताणतणाव आहेत याबद्दल आपण माहिती घेत आहोत. आतापर्यंत वेगवेगळ्या आजारांची माहिती आपण घेतलेली आहे की काय मानसिक ताणतणाव त्या आजारांच्या मागे असतात. आणि आज आपण व्हिटिलिगो म्हणजेच पांढरे कोडे याबद्दल माहिती घेणार आहोत. म्हणून जर तुम्ही अजून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट ह्या तुम्हाला मिळू शकतील. आता व्हिटिलिगो हा कशामुळे होतो, कुठल्या व्यक्तींना होतो, त्याच्या मागे काय कारण असतात, कुठला मानसिक ताणतणाव असतो, त्याचप्रकारे आपण खाण्यापिण्याची काय पथ्य पाळली पाहिजे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता व्हिटिलिगो म्हणजे काय, तर व्हिटिलिगो हा एक ऑटो इम्युन विकार मानला जातो. म्हणजे काय, तर आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युन सिस्टीम जी आहे चुकून स्वतःच्याच पेशींवर हल्ला करते. म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती जी आहे ते आपल्या शरीरातील काही पेशींना परकीय समजून त्यांच्या विरुद्ध हल्ला करते. याला आपण ऑटो इम्युनिटी असे म्हणतो. तर व्हिटिलिगोमध्ये नेमकं काय घडतं, तर त्वचेमध्ये मेलानोसाइट्स नावाच्या पेशी असतात. या पेशी मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य जे आहे ते तयार करतात. त्यामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक रंग प्राप्त होतो. व्हिटिलिगोमध्ये नेमकं काय होतं, तर व्हिटिलिगोमध्ये आपली ही रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युन सिस्टीम जी आहे ह्या मेलॅनोसाइट्सला परकीय समजते आणि त्यांच्या विरुद्ध जी आहे ती हल्ला करते आणि त्यांना नष्ट करण्याचं काम करते. त्यामुळे काय होतं, तर मेलॅनिन हे जे काही रंगद्रव्य आहे ते सिक्रीट होत नाही आणि त्या ठिकाणची जी स्किन आहे ती पांढरी पडण्यास सुरुवात होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिटिलिगो म्हणजे कोड पांढरे डाग जे आहेत ते संसर्गजन्य नसतात, ते स्पर्शाने देखील पसरत नाहीत आणि कोणालाही यामुळे धोका नसतो. त्याच्या मागे फक्त एकच साईड इफेक्ट आहे की ते जे आहे ते अनुवंशिक असतात. म्हणजे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीला होऊ शकतात. म्हणून योग्य वेळी त्यांना कंट्रोल करणं, त्यांच्यावर इलाज करणं जास्त गरजेचं आहे. आता जर आपण साध्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर रंग म्हणजे काय, तर उत्साह, आनंद आणि जीवन चैतन्य याचं प्रतीक आहे. जेव्हा आपल्या जीवनातील रंग हरवतो तेव्हा आयुष्य कसे काळे पांढरे होऊन जाते. तसेच आपण भावनाहीन देखील वाटू लागते. त्याचप्रमाणे मानसिक पातळीवर जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या सर्वात प्रिय गोष्टीपासून किंवा आवडत्या व्यक्तीपासून किंवा ध्येयापासून दूर जाते तेव्हा आयुष्यातील आनंद जो आहे तो कमी वाटू लागतो आणि आयुष्य कसं उदासीन होऊन जातं. उदाहरणार्थ प्रिय व्यक्तीचा वियोग सहन करावा लागणं, एखादा पाळीव प्राणी गमावणं, आवडते काम किंवा ध्येय ते हरवणं, आपलं स्वातंत्र्य फ्रीडम जे आहे ते हरवणं, निराशा, किळस किंवा तिरस्कार, जीवनाबद्दल उदासीनता किंवा जगण्याची इच्छा कमी होणं, की आता आयुष्यात असं जगण्यासारखं काहीच नाही आहे, कुठलंच ध्येय नाही आहे, काही आनंद भेटत नाही आहे, त्यामुळे जगण्याची इच्छा जी आहे ती कमी झाली आहे. अशा गोष्टी या भावनिक अनुभवांचा संबंध काही पर्यायी वैद्यकीय दृष्टिकोनातून व्हिटिलिगोशी जोडला गेला आहे. म्हणजे जर अशा गोष्टी वारंवार आयुष्यात घडत असतील तर अशा व्यक्तींना व्हिटिलिगोचा त्रास होऊ शकतो. जसं जेव्हा एखादी व्यक्ती सतत इतरांसाठी स्वतःचे जीवन, इच्छा किंवा ओळख त्यागते, म्हणजे दुसऱ्याच्या हिशोबाने जगणं, स्वतःला काय वाटत आहे, स्वतःची इच्छा काय आहे, स्वतःची ओळखच विसरून जाणं किंवा स्वतःला पूर्णपणे बदलून टाकणं, तेव्हाही अशा प्रकारचा मानसिक संघर्ष तयार होऊन व्हिटिलिगो सारखा आजार हा होऊ शकतो. आता व्हिटिलिगो होण्यामागे काय वैद्यकीय कारणे आहेत, तर पहिलं म्हणजे ऑटोइम्यून प्रक्रिया, की जसं मी थोड्या वेळाआधी तुम्हाला सांगितलं की आपल्याच रोगप्रतिकार यंत्रणा जी आहे ती ह्या आपल्याच मेलॅनोसाइट्स नावाच्या पेशींच्या विरुद्ध काम करते. याला आपण ऑटोइम्यून प्रक्रिया असं म्हणतो. अनुवांशिक प्रवृत्ती म्हणजे फॅमिलीमध्ये जर कोणाला ह्या व्हिटिलिगोचा त्रास असेल, कोरडं पांढऱ्या डागचा त्रास असेल तर पुढच्या जनरेशनमध्ये ते येण्याची शक्यता जास्त असते. थायरॉइड सारखे इतर ऑटोइम्यून आजार असतील, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, कंटिन्यू काहीतरी स्ट्रेस असेल, तर काही व्यक्तींमध्ये त्वचेला दुखापत झाली तर त्या ठिकाणी देखील हे व्हाईट डाग कोडं जे आहे ते तयार होतं. पण लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की आता आपण डेलीच्या आयुष्यामध्ये कधीतरी आपल्याला लागू शकतं, पण त्याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला हे डाग निर्माण होत नाही. तर ज्या व्यक्तींमध्ये ही सेन्सिटिव्हिटी आहे, आपल्या शरीराची जी आहे ऑटोइम्यून प्रक्रिया सुरू झालेली आहे, म्हणजे जे व्यक्ती ह्या गोष्टींना प्रोन आहेत, अशाच व्यक्तींमध्ये हे डाग जे आहेत ते तयार होतात, जिथे दुखापत झाली अशा ठिकाणी.
तर बऱ्याच वेळा जे आहे मानसिक म्हणजेच इमोशनल फॅक्टर्स देखील ह्या आजाराला तितकेच कारणीभूत समजले गेले आहेत. आता विटिलिगोचे टाईप्स काय आहेत, म्हणजे कोळ्याचे काय टाईप्स आहेत, तर याचे 4 प्रकार असतात. पहिला म्हणजे नॉन सेगमेंटल विटिलिगो. हा सर्वात सामान्य प्रकार असून 80 ते 90% लोकांमध्ये हा बघण्यात येतो. यामध्ये काय होतं, तर शरीराच्या दोन्ही बाजूंना सिमेट्रिकल पांढरे डाग दिसतात. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर डाग असेल, राईट हँडवर असेल तर त्याच्या लेफ्ट हँडवर पण असेल, उजव्या गालावर असेल तर डाव्या गालावर देखील असेल, म्हणजे दोघं बाजूंना सारख्या प्रमाणात जे आहे ते डाग बघण्यात येतात. हात, पाय, चेहरा, विशेषतः डोळे, ओठांभोवती, कोपर, गुडघे आणि जननेंद्रियांच्या आसपास जास्त आढळतात. म्हणजे नॉन सेगमेंटल विटिलिगो जो आहे तो सर्वात कॉमन आहे आणि याच्यामध्ये पांढरे डाग जे आहे ते इक्वली दोघं साईड म्हणजे डावी आणि उजवी बाजू अशा दोघं बाजूंना इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. सेकंड म्हणजे सेगमेंटल विटिलिगो. शरीराच्या फक्त एका बाजूला किंवा एका विशिष्ट भागात डाग दिसतात. म्हणजे जसं आधीच्या याच्यात आपण बघितलं की दोघं बाजूंना सारखे डाग असतात, तर ह्या सेगमेंटलमध्ये विशिष्ट भागावर एखादा डाग दिसतो. लहान वयात किंवा किशोरावस्थेत सुरू होण्याची शक्यता जास्त असते. सुरुवातीला काही महिन्यात वेगाने वाढतो, त्यानंतर अनेकदा स्थिर होतो. त्या भागातील केसही पांढरे होऊ शकतात, कारण मेलानिनच तिथे तयार होत नाही. म्हणून फक्त त्वचेचा रंग पांढरा होत नाही, तर त्वचेमधून निघणारे जे केस आहेत ते सुद्धा पांढरे होऊ शकतात. ऑटोइम्यून आजारांशी संबंध तुलनेने कमी असतो. की पहिला जो आपण टाईप बघितला नॉन सेगमेंटल, याच्यामध्ये ऑटोइम्यून आजारांशी संबंध जास्त असतो. तर हा सेगमेंटल विटिलिगो जो आहे, जो एखाद्याच भागामध्ये बघण्यात येतो, याचा ऑटोइम्यून आजारांशी संबंध कमी असतो. थर्ड म्हणजे फोकल लोकलाइज विटिलिगो. एक किंवा काही मोजके पांढरे डाग असतात, शरीराच्या एका लहान भागापुरते मर्यादित असतात. म्हणजे खूप छोट्या भागापुरते हे मर्यादित असतात आणि एक किंवा दुसराच डाग असतो, याला आपण फोकल विटिलिगो म्हणतो. युनिव्हर्सल विटिलिगो म्हणजे हा अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे. यामध्ये काय होतं, तर शरीराच्या 80 ते 90% किंवा त्याहून अधिक त्वचेचा रंग जो आहे तो पांढरा होतो. म्हणजे रंग जो आहे तो निघून जातो आणि ती त्वचा पांढरी दिसते. जवळजवळ संपूर्ण शरीरावर पांढरे डाग दिसते. याला आपण युनिव्हर्सल विटिलिगो असे म्हणतो. तर असे आपण विटिलिगोचे काय टाईप्स आहेत ते बघितले. आता ह्या विटिलिगो होण्यामागे काय मानसिक ताणतणाव म्हणजे हॅमर कॉन्फ्लिक्ट असतात हे आपण समजून घेऊया. तर पहिलं म्हणजे ब्रुटल सेपरेशन कॉन्फ्लिक्ट, म्हणजे अत्यंत क्रूर किंवा वेदनादायक विभक्त होण्याचा संघर्ष. साधा दुरावा नसतो, तर यामध्ये खूप जास्त वेदना असतात. जसे एखाद्या अत्यंत प्रिय व्यक्ती, नातेसंबंध, घर, काम किंवा जीवनातील महत्त्वाच्या गोष्टीपासून अचानक, अनपेक्षित आणि अत्यंत वेदनादायक पद्धतीने विभक्त होण्याचा भावनिक धक्का. म्हणजे एखादी अशी गोष्ट सडनली घडते की ती आपण पचवू शकत नाही असं, आणि एकदम सडनली झालेला हा धक्का जो आहे तो खूप जास्त त्या व्यक्तीला क्रूर वाटू शकतो आणि त्यामुळे जे होतं सेपरेशन त्याला आपण ब्रुटल सेपरेशन असे म्हणतो. जसं आई वडिलांपासून अचानक दूर जावे लागणे किंवा त्यांचा मृत्यू होणे, जोडीदाराने सोडून जाणे, मुलापासून वेगळे होणे, प्रिय व्यक्तीचे अचानक निधन होणे, पाळीव प्राण्याचा मृत्यू, जबरदस्तीने घर किंवा गाव सोडावे लागणे, विश्वासघात किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीला आपण आयुष्यात पुन्हा कधीही भेटू शकत नाही असा बसलेला धक्का. यापूर्वीही स्किनच्या बाकीच्या आजारांमध्ये सांगितलं की सेपरेशन हे 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे हवं असलेले सेपरेशन, की नको असलेली परिस्थिती, नको असलेली व्यक्ती किंवा सिच्युएशन आपल्याला आयुष्यात नको आहे, तिच्यापासून दूर जायचं आहे, म्हणजे वॉन्ट टू बी सेपरेटेड अशी कंडिशन. आणि दुसरं म्हणजे आवडती व्यक्ती, आवडती गोष्ट किंवा एखादी करायची इच्छा असलेलं काम किंवा ध्येय या आपल्याला भेटत नाही आहे, त्यांच्याशी आपला जो आहे संपर्क तुटला आहे, म्हणजे त्यांच्यापासून नको असलेलं सेपरेशन आपल्याला भोगावं लागत आहे. अशा सिच्युएशन जर लाईफमध्ये होत असतील तर हे सेपरेशन कॉन्फ्लिक्ट ॲक्टिवेट होऊन स्किनचे आजार जे आहे ते बघण्यात येतात. हे डाग कोणत्या भागात येतात याचा संबंध मानसिक कारणांशी आहे. जसं ज्या शरीराच्या भागाशी विभक्त होण्याची भावना जोडलेली असते त्याच भागावर विटिलिगोचे डाग जे आहे ते दिसून येऊ शकतात. आई मुलाला कशी जवळ घेते, तर छातीशी आवरून जवळ घेते. म्हणून जेव्हा आई आणि मुलामध्ये सेपरेशन झालेलं असेल तर तिच्या ब्रेस्टवर म्हणजे छातीवर जे आहे विटिलिगोचा डाग हा निर्माण होऊ शकतं. हे एक उदाहरण झालं. आता आपण प्रत्येक भागानुसार असणारं जे मानसिक संघर्ष आहे तो बघूया.
तर चेहरा म्हणजे काय? आपली आयडेंटिटी, आपली ओळख. म्हणून चेहऱ्याशी संबंधित जर एखादी वेदना असेल तर चेहऱ्यावर जे आहे ते डाग येऊ शकतात. ओठ. ओठ म्हणजे काय? तर चुंबन, प्रेम किंवा जवळीक यापासून विभक्त होणे. म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीपासनं, जवळच्या व्यक्तीपासनं जर दुरावा असेल तर तो ओठावर जे आहे डाग येऊ शकतो. गाल म्हणजे काय? तर प्रेम, माया किंवा स्पर्श गमावल्याची भावना, की आपण लहान मुलांना कसं माया प्रेम दाखवतो, त्यांच्या गालावर जे आहे पापी घेऊन जे आहे ते आपण आपलं प्रेम माया दर्शवत असतो. म्हणून गालावर जर विटिलिगोचा पांढरा डाग असेल तर ते प्रेम, माया किंवा स्पर्श गमावल्याची भावनाशी संबंधित असू शकतो. छाती, मी जसं अगोदर सांगितलं तसं आई आणि मूल याच्यातला संबंध, त्याच प्रकारे आपला लाईफ पार्टनर म्हणजे आपली जोडीदाराशी संबंधित जी जवळीक आहे याच्याशी देखील त्याचा संबंध आहे. आता यात मी सांगू इच्छिते की ज्या गोष्टी दोन आहेत, दोन हात आहे, दोन पाय आहेत, जसं ब्रेस्टचे दोन भाग आहे, म्हणून जर कुठल्या साईडला म्हणजे उजवी साईड जी आहे ती आपले वडील, आपले पार्टनर आणि आपले रक्ताचे नाते सोडले तर इतर नाती, आपले कझिन, भाऊ बहीण, अशा पेट म्हणजे ॲनिमल, पाळीव प्राणी यांच्याशी संबंधित मानली जाते. आणि डावी बाजू जी आहे ती आपली आई, आपली मुलं आणि इमोशनल बॉन्डिंग्स, आपले भाऊ बहीण यांच्याशी संबंधित जी आहे ती मानली जाते. म्हणून शरीराच्या कुठल्या भागावर, उजव्या भागावर आहे की डाव्या भागावर आहे, असं देखील आपण त्याचं वर्गीकरण करून एक्झॅक्ट कारण म्हणजे कुठल्या गोष्टीशी याचा संबंध असू शकतो हे जाणून घेऊ शकतो. तर बोटं. बोटं म्हणजे काय? तर विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू गमावल्याची भावना. पाठ. पाठ म्हणजे काय? आधार देणारी व्यक्ती दूर जाणे किंवा आपण आधार गमावला आहे अशी भावना निर्माण होणं. पाठ म्हणजे काय? बॅक. बॅक म्हणजे काय? बॅकअप, सपोर्ट. पोट. पोट अबडॉमेन म्हणजे कुटुंबातील सदस्यांशी संबंधित विभक्त होण्याचा संघर्ष. म्हणजे आपलं पोट जे आहे ते आपलं कुटुंबातील सदस्य यांना दर्शवतं. म्हणून पोटावर जर विटिलिगोचा डाग असेल तर त्याच्याशी संबंधित, कुटुंबातील व्यक्तींशी संबंधित काही संघर्ष असू शकतो. पाय म्हणजे काय? लेग्स. एखाद्या व्यक्तीसोबत पुढे चालता न येणं, दूर जाणं किंवा सोडून जाणं, एखादी सिच्युएशन, एखादी व्यक्ती त्यांना सोडून जावं लागणं, तेव्हा पायावर जे आहे ते विटिलिगोचे डाग हे दिसून येऊ शकतात. जनेंद्रिय म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती, आपला पार्टनर याच्याशी संबंधित जर काही सेपरेशन आपल्याला अनुभवायला भेटलं असेल तर लैंगिक ठिकाणावर जे आहे विटिलिगोचे डाग हे बघायला मिळू शकतात. आता ह्या विटिलिगोमध्ये आपण खाण्यापिण्याचे काय पथ्य पाळले पाहिजे हे आपण समजून घेऊया. कुठले पदार्थ आहे जे आपल्याला ह्या हिलिंग प्रोसेसमध्ये मदत करू शकतात. तर पहिलं म्हणजे प्रोटीनयुक्त पदार्थ, त्यातल्या त्यात काळे चणे रात्रभर भिजवून जर हे चणे दररोज सेवन केले तर हे विटिलिगोसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. त्याचप्रकारे अख्खे हिरवे मूग यांना देखील रात्रभर पाण्यामध्ये भिजवून त्यांना मूळ येऊन त्यांचं सेवन जे आहे ते आपण डेली करू शकतो. त्याचप्रकारे बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी जर त्याचं सेवन केलं तर बदाम हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असतात. तसेच देसी गीर गाईचे तूप. तूप जे आहे ते आपल्या त्वचेच्या हायड्रेशनसाठी आणि एकंदरीतच त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त, गुणकारी मानले गेले आहे. म्हणून रोज कोमट पाण्यासोबत 1 चमचा जे आहे आपण तूप सेवन केलं तर याच्यासाठी अत्यंत फायदेशीर असू शकतं. तुळशीची पानं, आपण 4-5 तुळशीची पानं रोज खावी किंवा गरम पाण्यामध्ये उकळून ते पाणी जरी आपण ग्रहण केलं तरी उत्तम. त्याचप्रकारे लौकी म्हणजे दुधी भोपळा याचा जर ज्यूस काढून आपण त्याचं रोज सेवन केलं तर ओव्हरऑल आपल्या हेल्थसाठी ते अत्यंत गुणकारी हायड्रेशन मेंटेन करणं हे स्किनसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्यातल्या त्यात जर आपण कॉपरच्या म्हणजे तांब्याच्या भांड्यातलं जर पाणी सेवन केलं तर ह्या हिलिंग प्रोसेसमध्ये ते देखील अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. त्याचप्रकारे सीझनल जे काही फळं आणि भाज्या, ताजे फळं आणि भाज्या यांचं जास्तीत जास्त सेवन करावं. आणि त्याचप्रकारे कुठले पदार्थ ह्याचे सेवन करू नये तर बाहेरचं पॅक फूड, प्रिझर्वेटिव्ह असलेले केमिकल पदार्थयुक्त जे फूड आहे त्यांचं सेवन जे आहे ते टाळावं. नॉनव्हेज पदार्थ जे पचण्यासाठी जड असतात यांचं देखील सेवन टाळावं. त्याचप्रकारे मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट जे आहे हे देखील, यांचं सेवन देखील जे आहे आपण कमी करावं किंवा अवॉइड करावं. हे खाण्यापिण्याची पथ्य जर आपण पाळली तर आपल्याला हिलिंगमध्ये नक्की मदत मिळू शकते. ही खाण्यापिण्याची पथ्य, त्याचप्रकारे आपण कुठले कारणं विटिलिगोसाठी जबाबदार आहेत बघितलं. त्याचप्रकारे मानसिक ताणतणाव हा या गोष्टींशी किती संबंधित असू शकतो हे देखील आपल्या लक्षात आले आहे. म्हणून जर आपण स्वतःला काही पॉझिटिव्ह अफॉर्मेशन दिले, जसं माझं शरीर दररोज अधिक निरोगी आणि संतुलित होत आहे, मी स्वतःवर प्रेम करते, मी स्वतःला स्वीकारते जसे आहे तसे, माझी प्रत्येक पेशी आरोग्य, ऊर्जा आणि संतुलनाने भरलेली आहे, माझी रोगप्रतिकार शक्ती योग्य प्रकारे कार्य करत आहे, माझ्या त्वचेमध्ये नैसर्गिक संतुलन
आणि निरोगीपणा वाढत आहे. मी शांत, सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. माझे मन आणि शरीर एकमेकांशी संतुलित कार्य करत आहेत. मी दररोज अधिक आनंदी, निरोगी आणि सकारात्मक होत आहे. असे जर काही पॉझिटिव्ह अफॉर्मेशन तुम्ही स्वतःला दिले, तर हे ब्रेन जे आहे ह्या पॉझिटिव्ह अफॉर्मेशननुसार काही न्यूरोट्रान्समीटर्स जे आहे ते रिलीज करतात आणि आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह बदल घडवण्यामध्ये याची नक्की मदत होते. आणि त्यासोबत जसं मी नेहमी सांगते, होमिओपॅथिक औषधं नक्की घ्या, कारण होमिओपॅथीमध्ये हा मानसिक ताणतणाव म्हणजेच आपला स्वभाव, आपल्याला होणारा मानसिक ताण ह्या सर्व गोष्टी कन्सिडर करून मग औषध दिले जाते, जेणेकरून व्यक्तीला ह्या मानसिक ताणापासून स्वतःची सुटका करून घेण्यामध्ये देखील मदत होते. आणि ह्या प्रत्येक गोष्टीनुसार प्रत्येक व्यक्तीचं औषध जे आहे ते वेगळं निघतं आणि व्यक्ती जो आहे तो पूर्णपणे प्रत्येक आजारापासून बरा होऊ शकतो. आणि हा जो क्युअर असतो तो परमनंट असतो, कारण होमिओपॅथीमध्ये जे आहे ते आजाराला औषध दिलं जात नाही, तर जो रोगी आहे त्याला औषध दिलं जातं. मग त्या रोग्याच्या शरीरामध्ये एक किंवा अनेक कितीही आजार असले तरी एका औषधाने हे संपूर्ण आजार जे आहे ते बरे होऊ शकतात, कारण आपली इम्युनिटी जी आहे ती स्टिम्युलेट केली जाते, तिला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी मदत भेटते. रुग्ण जो आहे तो नॅचरली ह्या सर्व गोष्टींपासून हील होतो आणि हा जो रिझल्ट असतो तो परमनंट असतो. म्हणून होमिओपॅथिक औषधं नक्की घ्या, खाण्यापिण्याची पथ्य पाळा आणि त्यासोबत स्वतःला पॉझिटिव्ह जे काही अफॉर्मेशन मी सांगितले आहेत ते द्या, जेणेकरून तुम्ही ह्या आजारापासून स्वतःची पूर्णपणे सुटका करून घेऊ शकाल. बऱ्याच लोकांचा समज असतो की विटिलिगो म्हणजे पांढरे डाग पोळं हे आहे ते कधीच बरं होऊ शकत नाही आणि ते जनरेशन टू जनरेशन म्हणजे आपल्याकडून आपल्या मुलांकडे जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून सर्वजण ह्या गोष्टींचा खूप जास्त स्ट्रेस घेतात. पण अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जिला आपण बरं करू शकत नाही. जर तुम्ही योग्य व्यक्तीकडे गेलात आणि योग्य ती व्यवस्थित माहिती दिली तर असा कुठलाच आजार नाही आहे की ज्याला आपण बरं करू शकत नाही. जर तुम्हाला माझ्याकडनं कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन कन्सल्टेशन अवेलेबल आहे. मी स्क्रीनवर नंबर शेअर करत आहे, त्यावर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंटमध्ये त्या करू शकतात. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत थँक्यू.